रोहित एक आयकॉनिक दर्जाचा खेळाडू आहे. बेलदार समाजाचा खेळाडू. बॉलिंग एंडिंगकडून सामना गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज रोहित. रोहित याचा सामना करेल तो सलामीला आलेला फलंदाज हेमंत. पहिला चेंडू, अंतिम दिवसातील पहिला चेंडू, निर्धाव असा चेंडू हाताळला रोहित यांनी. कोणताही मोठा फटका हेमंत यांना मारू दिला नाही. चेंडू पडल्यानंतर चेंडूनं बाहेरील दिशेस वळण घेतलं आणि सरळ यष्टीरक्षक यांच्या हातात जाऊन स्थिरावला. काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज रोहित. समोर विस्फोटक फलंदाज चिंचणी या संघाकडून हेमंत. मला वाटतं पंचांनी निर्धाव घोषित केलेली धाव आणि या धावेने वाईट चेंडू. पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत. संघाचं खातं खोललं गेलं या वाईट एक्स्ट्रा धावाने. आक्रमण करावं लागेल हेमंत याला रोहित वरती. बॉलिंग एंड करून गोलंदाजीसाठी गोलंदाज रोहित याचा सामना करेल तो हेमंत. काही चेंडू हाताळतोय. अपील करण्याचा प्रयत्न, परंतु पंच तटस्थ भूमिकेमध्ये उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो रोहित. चेंडू पडल्यानंतर चेंडू कधी स्लोवर वन पद्धतीने हाताळला जातोय. व्हेरिएशन पाहायला भेटतं या गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये. एक स्ट्रायकर गोलंदाज आहे आपल्या संघाकडूनच. पहिलं वैयक्तिक, पहिलं सांघिक, पहिलं षटक हाताळतोय तो रोहित. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा आणि स्लिपच्या रिजनमध्ये विकेटचं पतन. पविलियनमध्ये माघारी हेमंत यांना मोठी खेळी खेळता आली नाही. आपल्या संघासाठी एक विस्फोटक फलंदाज मानला जातो, परंतु आज नैराश्यजन्य कामगिरी त्यांच्याकडून पाहायला भेटली. त्यांची जागा चालवण्यासाठी फलंदाज येतोय तो कुमार. कुमार याला आक्रमण आणि आक्रमणच करावं लागेल. विस्फोटक फलंदाज आहे कुमार. जर त्याच्या स्लॉटमध्ये जर चेंडू आले तर तो नक्कीच सीमारेषेच्या बाहेर मारू शकतो, एवढी ताकद आहे या खेळाडूमध्ये. एक उंचपुरा फलंदाज आहे कुमार. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज रोहित. रोहित याचा सामना करेल तो चिंचणी खटाव संघाचा खेळाडू कुमार. कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न यशस्वी. कोणत्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव असे चेंडू हाताळण्याचं काम रोहित करतोय. व्हेरिएशन आहे गोलंदाजाकडे. कधी वेगवान चेंडू हाताळतोय तर कधी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू हाताळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज रोहित. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव नाही. पूर्ण पॉवर प्लेचं षटक थांबवलं गेलं या रोहित याने. स्ट्रायकर गोलंदाज, बेलदार समाजातील एक विस्फोटक फलंदाज आहे हा. ऑलराऊंडरची भूमिका बजावत असतो आपल्या संघाकडून. पुन्हा एकदा बॉलिंग एंडकडून गोलंदाज रोहित. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चेंडू पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळण घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावला. कोणत्याही प्रकारची धाव नाही. पहिलंच षटक रोहित याने हाताळलं आणि एकच धाव खर्च केली, ती देखील वाईट एक्स्ट्रा धाव दिली. नाहीतर मेडन षटक हाताळलंच कदाचित, परंतु एक विकेट देखील त्यांनी पतन केली. उत्कृष्ट अशी गोलंदाजीचं षटक हाताळलं रोहित याने. त्याला स्ट्रायकर गोलंदाज आहे तो रोहित. चार षटकांचा सामना राहील. सामना हा 4 षटकांचा राहील. नाणेफेक करायच्या अगोदरच सांगितलेलं तुम्ही काळजीपूर्वक ऐकत जावा. चला, पंचांशी उज्जत घ्यायचं नाही. नाणेफेक करायच्या अगोदरच सांगितलंय, तुम्ही लक्षपूर्वक ऐकत जावा. लाईव्हला चेक करा. पुन्हा एकदा जर सांगितलं नसेल तर तुम्ही जो सांगताल ते आम्ही करू. सकाळपासून 10 वेळा सांगतोय तरी पण तुमचं लक्ष नाही. पहिला चेंडू टाकायच्या अगोदर देखील अनाउन्स केलं. गोलंदाजाचं नाव सांगा. व्हाईट टोपी तुषार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुषार.
आयकॉनिक खेळाडू आहे तुषार आज आपल्या संघामध्ये दाखल केले. रोहित यांनी गोलंदाजी एंडिंगकडून गोलंदाज तुषार याचा सामना करेल तो सलामीला आलेला फलंदाज अण्णा. अण्णा याला आक्रमण करावं लागेल तुषार याच्यावरती. जरी तुषार आयकॉन असला देखील आपण पण काही कमी नाही दाखवून द्यावं लागेल. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेला मारलेला फटका. क्षेत्ररक्षक धावून उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. एकच धाव, उत्कृष्ट अशी फेकी. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. संघाची वाढती धावसंख्या 2 या अंकावरती. गोलंदाजी एंडिंगकडून गोलंदाज तुषार याचा सामना करेल तो कुमार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत. एक अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव. संघाची वाढती धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचली. पहिलं षटक काय जबरदस्त षटक हाताळलं गोलंदाज रोहित याने. पुन्हा एकदा तुषार याचा सामना करेल तो कुमार आणि क्लीन बॉल. दांडी गुल. उत्कृष्ट असं षटक हाताळण्याचं काम करतोय तो आयकॉन गोलंदाज तुषार. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले, एकच धाव खर्च केली आणि एका विकेटचं पतन. चला फलंदाजाचं नाव सांगा नवीन. कुमार यांची जागा चालवण्यासाठी फलंदाज येतोय निकेश. निकेश हा एक मडेगाव गावाला बिलॉंग करणार नवीन फलंदाज अण्णा. मडेगाव या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि सलामीला आलेला फलंदाज निकेश. इथे आमचे बंधू राकेश जाधव यांना सर्व खेळाडूंची नावे माहीत आहेत. चला गोलंदाजी एंडिंगकडून पुन्हा गोलंदाज तुषार याचा सामना करेल तो अण्णा. कव्हरच्या दिशेला मारलेला हा फटका. पाहूया किती धावा भेटतात. आणि मिसफिल्ड आणि सहज सोपा चौकार. जिथे 1 धाव जाणार होती तिथे 3 धावा खर्च केल्या. गोलंदाज किती उत्कृष्ट गोलंदाजी केली, परंतु क्षेत्ररक्षकांचा जर प्रतिसाद मिळाला नाही तर नक्कीच गोलंदाजावरती दबाव येतो. चौकार. अण्णा यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 7 या अंकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडिंगकडून गोलंदाज तुषार याचा सामना करेल तो अण्णा. मोठा फटका समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न अयशस्वी आणि तुषार यांच्या बॅटमधून आलेला आजच्या दिवसातील हा पहिलाच षटकार. आयकॉनिक गोलंदाज तुषार यांचं सहर्ष स्वागत केलंय षटकाराने. प्रॉपर कनेक्टिंग केलं की चेंडू मैदानाच्या बाहेरच जाणार. आणि भारतीय सेना दलामध्ये कार्यरत असलेले आमचे बंधू मनोज जाधव यांची दमदार एंट्री मैदानात. आज त्यांचा देखील संघ मैदानात खेळताना पाहणार. चला गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. तुषार याचा सामना करेल तो आयकॉनिक फलंदाज अण्णा. लेग साईडच्या दिशेला हलक्या हाताने मारलेला प्रयत्न. 1 धाव सहजरित्या पूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल अण्णा यांना. संयमी खेळी खेळतोय आपल्या संघासाठी अण्णा. प्रत्येक चेंडूला सन्मान देण्याचं काम करतोय. जो खराब चेंडू आहे त्याच्यावरती आक्रमणच करण्याचा प्रयत्न चालू आहे अण्णा यांच्याकडून, परंतु त्यांना साथ द्यावी लागेल. निकेश यांनी गोलंदाजी मार्कवरती. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत. गावचे जावई आहेत मनोज जाधव. यांनी स्थानापन्न व्हायचं स्टेजवरती. वाईट चेंडू. एकच रिव्ह्यू आहे.
एक अतिरिक्त धाव संख्या वाढलेली 15 या अंकावरती जाऊन पोचली ती धाव. या षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज तुषार याचा सामना करेल तो निकेश. पाहूया निकेश याला आक्रमण करावं लागेल. आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. वाईट चेंडू, पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत, एक अतिरिक्त धाव. स्कोर 16. 2 विकेटचं पतन. गोलंदाजीसाठी सज्ज आणि निकेश यांनी कव्हरच्या डोक्याच्या वरून लगावलेला हा खणखणीत षटकार. षटकाराने संघाची वाढती धावसंख्या 22 स्थिरावलेली धावसंख्या वाढवण्याचं काम करतोय तो निकेश आणि अण्णा. उत्कृष्ट अशी फलंदाजी मैदानात आहे. दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढलेली धावसंख्या 22 या अंकावरती. आता 2 षटकं अजूनही बाकी आहेत. यानंतरचा होणारा सामना अंतिम दिवसातील दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीला. यानंतरचा होणारा सामना शृंगारतळी वर्सेस मोरबाप पवारवाडी. फर्स्ट इनिंग संपल्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकसाठी यायचंय. त्वरित यायचंय. वेळ वाया घालवू नका. वेळेला महत्त्व देत जावा. गोलंदाजाचं नाव ऋषिकेश. ऋषी वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज खामशेत 11 या संघाकडून ऋषी याचा सामना करेल तो अण्णा. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव, पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी ऋषी यांनी खांद्यावरती जबाबदारी घेतली, परंतु विस्फोटक फलंदाज आहे समोर अण्णा. आणि चौकार, मिसफिल्ड. जिथे 1 धाव जाणार तिथे 3 धावा खर्च केल्या खेळाडूंनी. गोलंदाजाने कितीही चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली, जर तुम्ही चांगल्या क्षेत्ररक्षणाचा खेळ नाही दाखवला तर नक्कीच धावांचा वर्षाव होईल. समोर दिग्गज आयकॉन आहे अण्णा. गोलंदाजी हेडिंगकडून गोलंदाज ऋषी याचा सामना करेल तो अण्णा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. कमबॅक केलं ऋषी यांनी. थांबवण्याचं काम चालू आहे मैदानात. अण्णा यांना थांबवण्याचं काम खामशेत 11 या संघाकडून मैदानात चालू आहे. गोलंदाज सज्ज. ऋषी याचा सामना करेल तो आयकॉनिक फलंदाज अण्णा. आणि हा समोरच्या दिशेला मारलेला मोठा फटका आणि षटकार. नावाप्रमाणेच खेळाचं प्रदर्शन करतोय तो अण्णा. शरीरयष्टीचा जर विचार केला तर सडपातळ शरीरयष्टी आहे या अण्णाची. त्याच्याकडे बघून कोणीही म्हणणार नाही की हा मोठे षटकार मारू शकतो. संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 33. वैयक्तिक 21 धावसंख्येवरती खेळतोय तो अण्णा. अण्णा यांनी जर प्रत्येक चेंडूवरती त्यांना बाळू पवार भोलवडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय. आणि या पारितोषिकाचा त्यांनी प्रत्येक षटकारावरती त्यांना 100 रुपये. त्यांनी कितीही षटकार मारू द्या. चला जुना चेंडू द्यायचा आहे. चला जुना चेंडू आणायचा आहे. चला रुद्र पळत जा लवकर.
जबरदस्त फलंदाजी करतोय आयकॉनिक फलंदाज अण्णा आणि निकेश. चला 2च मिनिटात जुना चेंडू येईल आणि पुढील संघ गुहागर वर्सेस मोरबा पवारवाडी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकसाठी यायचं स्टेज समोर आणि सामना 4 षटकांचाच राहील. चला दोन्ही संघाचे संघनायक आणि संघ मालक देखील या. नाणेफेक केली जाईल. मोरबा पवारवाडी संघ चला. शृंगारतईचे कर्णधार मनोज जाधव विस्फोटक फलंदाज आहे. भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असलेला हा खेळाडू आज या गुरुदत्त स्टेडियमवरती आलेला आहे. पाहूया त्या विस्फोटक खेळी खेळतोय का. जावई आहे या गावचा. चला पंच सामना त्वरित चालू करा. जुना चेंडू आलेला आहे. संजय जाधव टीम मीटिंग भरत बसू नका. स्पीडअप घ्या. आज दिवसभरात आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. पंचांनी फक्त चेंडू चेक करा. रुद्र चला या लवकर. रुद्र ते उन्हात ठेवा चेंडू. जे विहिरीत गेलेत ना किरण विहिरीतले चेंडू उन्हात ठेवा लगेच वाळतील. आजचा अंतिम दिवस मेगा फायनलचा डे प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बेलदार समाजातील सर्व दिग्गज खेळाडू आणि दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही तुल्यबळ संघ मैदानात पहिली इनिंगची सांगता चालू आहे. चला सातारा असोसिएशनचे अंपायरच्या भूमिकेत असलेले रविकांत चव्हाण यांचं मैदानात आगमन. त्यांचं सहर्ष स्वागत. आजच्या दिवसभरामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटणार सातारा असोसिएशनचे रविकांत चव्हाण सर यांचं हार्दिक अभिनंदन. चला सामना त्वरित चालू करायचा आहे. अधिकच वेळ झाली आहे. स्पीडअप घ्या. गोलंदाज ऋषी आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू हाताळले आणि 11 धावा खर्च केलेत. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऋषी बॉलिंग एंडिंग करून तर समोर एक आक्रमक फलंदाज आहे तो अण्णा. वाईट चेंडू एक्स्ट्रा धाव. संघाची वाढती धावसंख्या 34 या अंकावरती जाऊन पोचली. पुन्हा गोलंदाजी एंडिंगकडून गोलंदाजीसाठी खामशेत 11 संघाकडून ऋषी याचा सामना करेल तो अण्णा. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत. सलगचे 2 चेंडू वाईट चेंडू हाताळले गेले ऋषी यांच्याकडून. अधिकच्या चेंडूचा विचार केला तर मोठा फटका आल्यानंतर दबाव आला गोलंदाज ऋषी यांच्यावरती. कमबॅक करावं लागेल ऋषी यांना. सलगचे 2 चेंडू वाईट चेंडू हाताळले गेलेत. ऋषी यांनी आक्रमण करावं लागेल गोलंदाजावरती. अण्णा यांना आपण आयकॉनिक खेळाडू चिंचणी या संघातून खेळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. निर्धावाचा चेंडू शरीरयष्टीपासून दूरवरती ठेवलेला चेंडू. कोणत्याही बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू खालती राहिला. यष्टीरक्षकांनी कोणतीही चुकी न केली. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ऋषी याचा सामना करेल तो अण्णा. ब्लॉक हॉल पद्धतीचा टाकलेला चेंडू. लेग बाय स्वरूपात एक चोरटी धाव. अण्णा यांनी स्ट्राईक रोटेशन पाहायला भेटले आपल्याला. आता निकेश स्ट्रायकर सलामीला आलेला फलंदाज आहे. आक्रमण करावं लागेल. निकेश यांची बॅट अजूनही देखील शांत आणि थांबवण्याचं काम केलं आहे खामशेत 11 या संघाने. परंतु त्यांना आक्रमण करावंच लागेल. निकेश यांना नावाप्रमाणे साजेशी खेळी खेळावी लागेल. आयकॉन म्हणून ज्या संघात खेळत आहेत निकेश चिंचणी खटाव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. खोलवर पद्धतीने हाताळलेला हा चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव नाही. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या
36 या अंकावरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी खामशेत इलेव्हन या संघाकडून कोण येतोय तो पाहूया. शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि या षटकामध्ये फक्त धावांचाच पाऊस आणि पाऊसच पाडायचा असतो. पुरेपूर फायदा घ्यायचा असतो या शेवटच्या षटकाचा. गोलंदाजाचं नाव काय आहे तुषार? सनी. पाहूया सनी काय करतोय तो. अंतिम दिवसातील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील हा पहिली इनिंगची सांगता होईल. सनी यांच्या जर्सीवरती 9 नंबर आहे. पाहूया काय करतात. सनी यांचा सामना करेल तो अण्णा मॅन फ्रॉम मडेगाव. पहिला चेंडू, फुलटॉच चेंडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. अण्णा यांना स्ट्राईक स्वतःकडे ठेवावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमणच करावं लागेल. मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. समोर देखील तितकाच बलाढ्य संघ आहे. रोहित सारखा एक विस्फोटक फलंदाज आहे. तुषार सारखा एक आयकॉनिक खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज सनी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लेग साईडच्या दिशेला मारलेला हा चेंडू. एकच धाव. एकाच धावेवरती समाधान. उत्कृष्ट अशी फेकी तुषार यांच्याकडून. चला स्पीडअप घ्या, थोडा स्पीडअप घ्या. आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने खेळवायचे आहेत आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सनी. याचा सामना करेल तो निकेश. वाईट चेंडू. पंचांचे दोन्ही हात जमिनीलगत. एक्स्ट्रा धावसंख्या 40 या अंकावरती जाऊन पोचले आहे. पाहूया शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूवरती आक्रमण करावं लागेल. निकेश यांना सलामीला आलेला फलंदाज अजून देखील तटस्थ उभा आहे, परंतु साजीशी खेळली गेली नाही. लेग साईडच्या दिशेला मारलेला हा फटका आणि चौकाराने संघाची वाढती धावसंख्या झाली. ती 44. डबल चौका. आक्रमणच करावं लागेल निकेश यांना. जे हाणामारीचं षटक म्हटलं जातं त्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडावा लागेल. समोर देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे, तेवढ्याच ताकदीचे खेळाडू आहेत. या संघामध्ये रोहित सारखा ऑलराऊंडरच्या भूमिकेत खेळणारा खेळाडू आहे. तुषार सारखा एक विस्फोटक फलंदाज आहे. निकेश सलामीला आलेला खेळाडू वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती खेळतोय. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूंवरती सलगचे जर 3 षटकार लावले तर बाळू पवार भोलवडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिसफिल्ड. झेल जमिनीला दान केला तुषार यांनी. खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. जर हा झेल झाला असता तर आपल्या संघासाठी 2 धावा वाचवू शकले असते तुषार. पुन्हा एकदा गोलंदाजी एंडिंगकडून गोलंदाज तुषार. याचा खोलवर पद्धतीने हाताळलेला चेंडू. कोणत्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव असा चेंडू हाताळण्याचं काम सनी यांनी केलंय. निर्धाव असा चेंडू हाताळला सनी यांनी. ब्लॉक होल पद्धतीचा हाताळलेला चेंडू. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सनी. याचा सामना करेल तो निकेश. फुलटॉच चेंडू. नो चेंडू आणि झेल सुटली. 1 बाउंड चौकार. फ्री हिटचा फायदा आहे आता फलंदाजाला. षटकाराने षटकाची समाप्ती करावी लागेल. 5 धावा घ्या. चिंचणी खटाव या संघाची वाढलेली धावसंख्या 51. अर्धशतक प्रगतीपथावरती. सनी यांचा सामना करेल तो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी. फ्री हिटचा लाभ घेता आला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउट. पहिल्या इनिंगची सांगता झाली. चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला गुहागर संघ आणि मोरबा पवारवाडी संघ. गुहागर संघाचे कर्णधार. चला
जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 54 धावांची गरज. जेवढं सोपं तेवढंच अवघडच समीकरण आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, कधीही काही होऊ शकतं. पहिलं षटक हाताळलं रोहित याने. एकच धाव खर्च केली आणि सलामीला आलेला फलंदाज माघारी पाठवण्याचं काम रोहित यांनी केलं. एक स्ट्रायकर गोलंदाज आहे. गोलंदाजी जबरदस्त षटक हाताळलं गेलं या रोहित याच्याकडून आणि परिपूर्ण धावसंख्या रोखली गेली. गुहागर संघाचे कर्णधार. चला त्वरित यायचे नाणेफेक केली जाते. गुहागर संघ, आपण रत्नागिरी जिल्ह्यातून आला आहात, एवढ्या दूरवरून प्रवास करून आलात. चला या सहकार्य करा. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे बरं का. विनंती असणारे संघनायक आपल्याला चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि आपण त्वरित सलामी जोडी आतमध्ये पाठवून द्यायची आहे. आपल्याला वेळेचं बंधन असणार आहे नक्कीच. यानंतरचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतो. एकीकडे रत्नागिरी जिल्ह्यातून आलेला संघ तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातून आलेला संघ. महामुकाबला या मैदानावरती अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील हा दुसरा सामना पाहायला भेटणार आहे. आज आपल्याला दिग्गज खेळाडूंचा भरणा हे दोन्ही संघात. चला चिंचणी संघ क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय आणि फलंदाज खामशेत 11 संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल करायची. एका बाजूला रायगड जिल्ह्यातून आलेले खेळाडू पाहायला भेटणार तर एकीकडे रत्नागिरी जिल्ह्यातून आलेले, एकीकडे समाज सुधारकांचा जिल्हा. नाणेफेकसाठी गुहागर संघ. आतापर्यंत हा तुम्हाला 5वा पुकार आहे. चला चिंचणी संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. संघ मालक तुमचे बसलेत इथे. चला सलामीची जोडी मैदानात दाखल होण्यासाठी सज्ज आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सर्व खेळाडूंनी लाईनअप मध्ये यायचंय. चला या लवकर सहकार्य करा. षटक जबरदस्त हाताळलं रोहित. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये असतो तो रोहित आपल्या संघासाठी. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. चिंचणी खटाव संघ. आतापर्यंत तुम्हाला 10वा पुकार देण्यात आलेला आहे. चला या लवकर. नाणेफेक केली जाईल. एका बाजूला रत्नागिरी जिल्ह्यातून आलेला संघ तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातून आलेला मोरबा पवारवाडी या गावचा संघ. चला टॉससाठी संदेश जाधव साहेब, चला या टॉससाठी या. मैदानात दुसऱ्या सामन्याचा टॉस केला जातोय. कॅमेरामॅन पुढे या, समोर या. दोन्ही कर्णधारांनी समोर या. नाणेफेक केली जातील. चला नाणेफेक कोण जिंकले? चला स्पीडअप घ्या. पंच संजय जाधव, राहुल स्पीडअप घ्या. मैदानात आजच्या दिवसात आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. आत्ताच्या नाणेफेकमध्ये कोण जिंकले? टॉस कोण जिंकले? मोरबा पवारवाडी या संघाने विन द टॉस आणि आपला निर्णय सांगायचा आहे लगेच. चला स्पीडअप घ्या. चिंचणी संघ, पवारवाडी संघ विन द टॉस आणि चूज टू फर्स्ट बॅट. बॅटिंग घेतली. चला लवकर घ्या.
धन्यवाद. आले. सलामीची जोडी मैदानात दाखल. खामशेत इलेव्हन या संघाकडून सलामीची जोडी रोहित आणि दुसऱ्याचं नाव XYZ. आत्तापर्यंत 10वी वेळ होती त्यांना पुकार दिला, परंतु खेळाडू वृत्ती दाखवत नाहीत. अजय, मग अधिगरज सांगत जावा. अजय, पाहूया अजय काय करतो. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे तो गणेश. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी चिंचणी खटाव या संघाकडून गोलंदाज आला आहे तो गणेश. फलंदाजी स्ट्रायकर फलंदाज आहे तो अजय. पाहूया अजय काय करतोय. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेला मारलेला फटका आणि चौकाराने स्वागत केलंय गणेश याचं. पहिलाच चेंडू क्रिकेटमधील हा उत्कृष्ट देखणा स्ट्रोक ज्याच्या बॅटमधून आला, हाच तो अजय. एक आयकॉनिक खेळाडू आहे आज आपल्या संघामध्ये. अजय याला आक्रमण करावं लागेल. सहज सोपं, जितकं सोपं तेवढंच अवघड असं समीकरण आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, कधीही काही होऊ शकतं. चला, समालोचकच्या भूमिकेमध्ये आमचे मित्र केतनजी फाळके यांचा तुम्ही आता आवाज ऐकणार आहात. नक्कीच धन्यवाद. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येत आहेत गणेश यांचा सामना करणार आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईकला असणार आहेत अजय. पहिल्या चेंडूवरती गणेश यांचा श्री गणेश केला होता. मला वाटतं या चौकाराच्या मदतीने संघाचं खातं खोललं होतं. संघाची धावसंख्या जाऊन पोचते 4 या धावफलकावरती. चला पंच, वेळेचं बंधन असणार आहे. चला लगेचच सामना चालू करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय गणेश यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत अजय. अतिशय सुरेख असा चेंडू रिव्हर्स स्लिप खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चेंडू मारलेला आहे, बघूया का होते. आणि मला वाटतं पुन्हा एकदा या दुसऱ्या चेंडूवरती सलग चौकार लगावलेला आहे. या 2 चौकाराच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोचते 8 या धावफलकावरती. अतिशय सुरेख असं फलंदाजीचं काम चालू आहे. कामशेत या संघाकडून प्रथमच फलंदाजीला आलेली जोडी अजय. सलग 2 चेंडूवरती 2 चेंडू चौकार लगावलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गणेश. बघूया हॅट्रिक चान्स. सुंदर असा चेंडू मारला. चेंडू नक्कीच हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येते. बघूया तत्पूर्वी काय होते. झेल मिस होतोय. निश्चितच मला वाटतं एकच धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावेने संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोचते 9 या धावफलकावरती. नोमॅन्स लँडमध्ये पडलेला हा चेंडू, एक आयकॉनिक विस्फोटक फलंदाज ज्याचा झेल जमिनीला दान केला. आता मॅच ही सोडावी लागेल काय पुढील काहीच वेळात दिसेल आपल्याला. क्रिकेटचा नियम आहे, पकडो क्या जीतो मॅच. जर तुम्ही जितके कयात सोडणार तितकी मॅच देखील गमावली जाईल. चला, केतनजी फाळके यांचा आवाज प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बघूया पुन्हा एकदा रोहित, एक आयकॉन खेळाडू, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. अप्रतिम चेंडू खेळून काढलाय. चेंडू निश्चितच हवेत आहे. बघूया एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लगावलेला हा रोहित यांच्या बॅटमधून आलेला पहिला झणझणाती षटकाराने दाखवून दिले रोहित यांनी. याच मैदानावरती आम्ही देखील रनरअपचा संघ ठरलेलो आहो. आम्ही देखील कमी नाही. मावळ तालुक्यातून आलेला हा संघ. विस्फोटक आक्रमक फलंदाज आहे रोहित. संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन खेळतोय असा हा एक संयमी खेळाडू आणि तेवढाच आक्रमक देखील खेळाडू आहे रोहित. पहिल्याच चेंडूवरती दाखवून दिलंय त्यांनी. आणि अतिरिक्त धाव, वाईट धाव, एक एक्स्ट्रा धाव रोहित यांनी आपली कलात्मक फटकेबाजी दाखवून देण्याचा प्रयत्न पहिल्याच चेंडूवरती दाखवून दिला आहे. दुसरा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. पुन्हा एकदा कमबॅक केलं गणेश यांनी. पुन्हा एकदा कमबॅक करताना गणेश. बघूया गणेश यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा सामना करणार आहेत रोहित. पहिल्याच चेंडूवरती घनघाती षटकार लगावला होता, परंतु निश्चित गणेश यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे. बघूया, मला वाटतं पुढील चेंडू गणेश यांचा. पुन्हा एकदा सामना करणार आहेत रोहित. एक अप्रतिम फलंदाज म्हणून आयकॉन फलंदाज. सुंदर असा चेंडू खेळण्याचा निश्चित प्रयत्न केला होता. बघूया, मला वाटतं निर्धाव असा चेंडू हाताळला गेला. रिव्ह्यू कोणत्या संघाने घेतलाय? कामशेत का? एकच रिव्ह्यू आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. कर्णधार, खामशेत संघाचा कर्णधार आहे रोहित हा खेळाडू आणि पहिलाच कलात्मक फटका मारला त्यांनी.
निर्धावाचा चेंडू, फेल डिलिव्हरी. संघाची वाटतं- वाढती धावसंख्या झाली ती 16. पहिली षटक समाप्ती. पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं स्ट्रायकर गोलंदाज गणेश याच्यावरती. चला टीम मीटिंग जास्त वेळ घेऊ नका. चला मला वाटतं एका षटकाच्या 16. समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या धावफलकावरती. लोण्याचा गोळा सोडलाय तुम्ही मगाशी. अजय सारखा एक आक्रमक खेळाडू, त्याची खेळी समाप्ती झाली असती, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये पाहिजे तेवढी कामगिरी बजावता आली नाही. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असणाऱ्याची दोन्ही संघांनी विनंती असणार आहे. चला रोहित, अरे दुसरी ओव्हर दे ना त्याला, तिसरी द्या ना, तिसरी द्या ना. तिसरी द्या, तिसरी ओव्हर द्या म्हणा तुम्ही. तिसरी ओव्हर द्या म्हणा. आलेले बॉलिंग नाही. चला रोहित, सहकार्य करायचंय. तीन नंबर ओव्हर द्या. तिसरी ओव्हर दे, बरोबर आहे. चला पंचांचा निर्णय जो अंतिम निर्णय आहे याची नोंद घ्यायची आहे. चला पंच सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. बघूया, मला वाटतं चिंचणी संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन येते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नाव काय गोलंदाज? राम. खादगुण या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे राम. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलेत आपल्या संघाकडून राम. राम यांचा सामना करणार, पुन्हा एकदा स्ट्राईकला असणार आहेत. किती भांडण करते ती सारखंच, त्याला सांगा की रोहित चला सहकार्य करा. चला पहिल्या षटकानंतर संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 16 या अंकावरती. अजूनही 18 चेंडू बाकी आहेत. समीकरण मला सांगा किती 16 झालेत ना. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 38 धावांची गरज. एक अवघड तेवढंच सोपं देखील समीकरण आहे. चला स्पीडअप घ्या मैदानात. गोलंदाजीवरती गोलंदाज राम, एक मोठासा रनअप आहे राम यांचा. एक उंच पुरा गोलंदाज आहे राम. पाहूया काय करतोय राम. आपल्या नावाप्रमाणेच गोलंदाजी करावी लागेल. समोर देखील सलामीला आलेली जोडी मैदानात तटस्थ उभी आहे. नॉन स्ट्राईक एंडिंगला आक्रमक खेळाडू रोहित, तर स्ट्रायकर फलंदाज आहे अजय. अजय याला आक्रमण करावं लागेल राम याच्यावरती. आणि पहिला चेंडू कव्हरच्या दिशेला मारलेला आहे. देखना फटका आणि चौकार. चौकाराने संघाची वाढती धावसंख्या झाली ती 20 या अंकावरती जाऊन पोचले. जिंकण्यासाठी 17 चेंडू 34 धावांची गरज. मोठ्या फटक्याची देखील गरज नाही. प्रत्येक चेंडूवरती जरी 2 धावा. चला बाहेरून चालायचे बरं का. विनंती असणार आहे प्रेक्षक वर्ग, आपल्याला विनंती. चला त्वरित जायचं आहे. चला मॅच चालू आहे, सर्वांनी साईटून जायचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय राम. राम यांचा सामना करणार पुन्हा स्ट्रायकर फलंदाज अजय. अजय एक अप्रतिम फलंदाज म्हणून आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान उभं करतोय. राम यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा अजय यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू, मला वाटतं निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा कमबॅक करताना राम आपल्या संघासाठी. निर्धावाचा चेंडू हाताळला राम यांनी. भन्नाट वेग दिसला त्याच्या या चेंडूवरती. चेंडू पडल्यानंतर चेंडूनं उसळी घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती गोलंदाज. खादगुण या गावाला बिलॉंग करणारा खेळाडू राम, उंचपुरा असा खेळाडू. पाहूया काय करतोय राम. आपल्या संघासाठी विकेट घ्यावी लागेल राम याला. आणि पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न यशस्वी. भन्नाट वेग आहे गोलंदाजीमध्ये, त्याच्यामुळे निर्धाव असा चेंडू. सलगचे 2 चेंडू निर्धाव चेंडू हाताळले गेले राम यांच्याकडून.
15 चेंडू 34 धावांचं समीकरण. 15 चेंडू 34 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज. बॉलिंग एंड करून गोलंदाज आहे तो राम याचा सामना करेल तो अजय. पुन्हा एकदा कव्हरला मारण्याचा प्रयत्न यशस्वी. सलगचे 3 चेंडू निर्धाव हाताळले राम यांनी. काय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर जबरदस्त कमबॅक पाहायला भेटलं राम यांच्याकडे. अजूनही या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूवरती आक्रमण करावं लागेल अजयला. पुन्हा एकदा राम आणि हा लेग साईडच्या दिशेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी. गणेश यांनी कोणतीही चुकी केली नाही. झेलबाद अजय याची खेळी समाप्त. विकेट आहे विकेट. इथून दिसतंय अजय. चला स्पीडअप घ्या चिंचणी संघ. अधिकच वेळ झालाय. तुम्हीच वेळ केलाय. घ्या स्पीडअप जरा. चला फलंदाज मैदानात पाठवा पटकन. फलंदाजाचं नाव काय? विकेट. पहिलाच विकेटच्या झटका बसला तो खामशेत या संघाला. सलामीची जोडी फोडण्याचा प्रयत्न केला राम यांनी. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय तो राजेश. दोन्ही संघाच्या बाजूला झुकलेला, परंतु जोपर्यंत रोहित मैदानात आहे तोपर्यंत खामशेत 11 या संघाला हारण्याची भीती नाही. आणि फलंदाज जरा पटपटी. आपण IPL चे मॅचेस बघत असता तरी पण वेळ लावताय. आपण मैदानात आहोत. खेळाडू वृत्तीच दाखवायची असती. चला पुढील सामना गुहागर वर्सेस मोरबा पवारवाडी. गुहागर या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. हा सामना संपल्यानंतर पुन्हा एकदा समोरच्या दिशेला मारलेला हा फटकान 1 वाव. चौकाराने आल्याच दाखवून दिलंय राकेश याने. एक उत्कृष्ट देखना स्टेट ड्राईव्हला लगावलेला हा चौकाराने संघाची वाढती धावसंख्या झाली 24. 2 षटकानंतर संघाची वाढती धावसंख्या 24 जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. या गुरुदत्त स्टेडियमचा जर विचार केला तर 6 चेंडूवरती 25 ते 30 धावा होऊ शकतात. आणि रोहित मध्ये ती क्षमता आहे. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधीही कोणत्या संघाला कोणत्या खेळाडूला कमी लेखत जाऊ नका. जर एक षटक निर्धाव षटक हाताळलं गेलं तरी परत सामना हा चिंचणी खटाव या संघाच्या बाजूला झुंकू शकतोय. पुन्हा नवीन गोलंदाजाचं नाव अर्जुन. पाहूया अर्जुन काय करतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेला आहे तो अर्जुन. संघाची महत्त्वाची जबाबदारी आणि महत्त्वाचं षटक हाताळण्याचं काम अर्जुन करणार आहे. आणि गोलंदाजीसाठी सलामीला आलेला आक्रमक फलंदाज समोर रोहित. पाहूया काय करतोय रोहित. पहिला चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि 1 बाउंड. चौकार. स्वागत केलंय अर्जुनियाचं. आम्ही मावळ तालुक्यातून आलोय. कशासाठी आलोय दाखवून देण्याचं काम करतोय तो रोहित. एकटाच खेळाडू एकाकी झुंज देतोय. चला चेंडू टाका लवकर. चेंडू लवकर टाका. हेमंत. चौकाराने संघाची वाढती धावसंख्या झाली आहे ती 28. एक आक्रमक विस्फोटक फलंदाज आहे रोहित. आक्रमण करण्याचं काम करतोय तो अर्जुन याच्यावरती. एकाकी झुंज देतोय. आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी स्वतः कर्णधार आहे रोहित.
थांबून खेळण्याचं देखील काम करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी. कोणत्याच प्रकारची धाव नाही. कमबॅक केलं अर्जुन याने. चला पुन्हा एकदा गोलंदाजी एंडिंग कडून गोलंदाज आहे तो अर्जुन याचा सामना करेल. तो एक विस्फोटक फलंदाज रोहित. पाहूया रोहित काय करतोय. आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा आणि सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. सलगचे 2 चेंडू निर्धाव हाताळले अर्जुन याने. दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे अर्जुन यांचा. 9 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण. 9 चेंडू 26 धावा. गोलंदाज अर्जुन. हाफ ट्रॅकर, परंतु हाफ ट्रॅकरचा फुल समाचार रोहित यांना घेता आला नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट षटक हाताळण्याचं काम करतोय अर्जुन. हाफ ट्रॅकर हाताळलेला चेंडू रोहित यांना त्याचा खरपूस समाचार घेता आला नाही. सामना दोन्ही संघाच्या बाजूला झुंकलेला. 8 चेंडू 25 धावांची गरज. जेवढं सोपं तेवढंच अवघड समीकरण आहे. परंतु जोपर्यंत खेळपट्टीवरती रोहित उभा आहे तोपर्यंत काही घडू शकतं. राकेश. गगनचुंबी षटकार. अर्जुन यांनी सरळ सरळ बॅट खालीच दिला. चेंडू जर जेवण ताटात वाढलं गेलं तर फलंदाज नक्कीच पुरेपूर जेवणाचा स्वाद घेणार. 7 चेंडू 19 धावांची गरज. 7 चेंडू 19 धावांची गरज. काय फलंदाजी करतोय राकेश. 19. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी. 1च धाव आणि 1च धावेवरती समाधान मानावं लागेल राकेश यांना. 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. 6ला 18 एक सोपं समीकरण. सलगचे 3 चेंडू आणि 3 षटकार लावले गेले तर मॅच समाप्त. चला स्पीडअप घ्या, थोडं स्पीडअप घ्या. पंच तुम्ही पण बोला मैदानात, तुम्हाला देखील अधिकार आहे. सावलीत बसा दादा, तुम्ही सावलीत बसा. सलगचे 3 चेंडूवरती जर मोठे घणाघाती प्रहार केले तर सामना खामशेत 11 या संघाकडे झुकू शकतो. परंतु शेवटचं षटक चिंचणी खटाव या संघाकडून हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येतोय ते पाहावं लागेल. शेवटचं आणि मॅन ऑफ द सिरीज स्वतः भरत जाधव साहेब, मुंबई पोलीस. मॅन ऑफ द सिरीज कूलर घेऊन मैदानात दाखल. अभिनंदन. बॉलर नाव काय. गोलंदाजाचं नाव आहे तो यश. पाहूया आपल्या संघाला यश मिळवून देतोय का. 6 चेंडू 18 धावांची गरज. 6 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती बॉलिंग एंड करून गोलंदाज यश ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज आहे तो यश. आणि राकेश देखील सज्ज आहे. पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची हलकीशी कडा आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला. निकेश यांनी कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज गोलंदाज यश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न यशस्वी. लेग साईडच्या दिशेला मारलेला हा फटका, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि स्वतः स्ट्राईक रोहित याने घेतली. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. 17 हा अंक खतरनाक समजला जातो. कोणाला खतरा होऊ शकतोय ते पाहावं लागेल. गोलंदाज ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी. शरीर यष्टीपासून दूरवरती चेंडू ठेवला. चेंडूनं बाहेरच्या बाजूला वळण घेतलं. सरळ यष्टीरक्षक निकेश यांच्याकडे हातामध्ये जाऊन स्थिरवला. 3 चेंडू आणि 3 षटकारांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे.
व्हेरिएशन पाहायला भेटलं, परंतु रोहित देखील कमी नाही. ताकद आहे मनगटात रोहितच्या. षटकार लगावला गेला. मिडॉनच्या डोक्याच्या वरून आलेला हा षटकार. 2 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण. काय सामना पाहायला भेटतोय प्रेक्षकांना. पहिलाच सामना अंतिम दिवसातील. गुहागर संघ हा सामना संपल्यानंतर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पुन्हा एकदा यश याचा सामना करेल तो रोहित. हाफ ट्रॅकर. काय चेंडू हाताळला यश याने. परिपूर्ण संघचा विजयीची वाटचाल करून दाखवली यश याने. नावाप्रमाणेच गोलंदाजी देखील केली यश याने. ओव्हर द विकेटचा मारा करतोय तो यश. आणि आक्रमक फलंदाज, सलामीला आलेला फलंदाज तटस्थ उभा, परंतु शेवटच्या षटक हाणामारीचं तिथे तो कामगिरी करू शकत नाही. परत एकदा लेग साईडच्या दिशेला मारलेला हा मोठा फटकार. याच्या आधीच्याच चेंडूवरती घणाघाती प्रहार करायचा होता रोहित यांना, परंतु थांबून ठेवण्याचं काम केलं यश यांनी. चला चेंडू आणा, जुना चेंडू. चला गुहागर संघ त्वरित लाईनअप मध्ये यायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वेळ वायाला जाऊ देऊ नका मित्रांनो. संदेश जाधव